गुरु दत्तात्रेयांचा जन्म कसा झाला हे तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो? नसेल माहिती तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि दत्त जयंतीपर्यंत हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. मित्रांनो, गुरु दत्तात्रेयांची आई म्हणजे माता अनुसया आणि गुरु दत्तात्रेयाचे वडील म्हणजे ऋषी अत्री. एक दिवस असं झालं मित्रांनो की माता अनुसया ही फार एक पवित्र स्त्री होती आणि ती स्त्री अशी होती की तिने आपल्या ज्या आदिशक्ती आहे माता लक्ष्मी, सरस्वती आणि माता पार्वती यांना सुद्धा तिच्याबद्दल एक उत्सुकता निर्माण झाली. काही एवढी आमच्यापेक्षा पवित्र कशी असू शकते माता अनुसया? तर ऋषी अत्री एक दिवस जंगलात गेले व आपल्या ज्या आदिशक्ती आहे माता लक्ष्मी, सरस्वती आणि पार्वती यांनी तिने आपल्या देवांना सांगितलं की तुम्ही अनुसया मातेची परीक्षा घ्यायची. मग माताची परीक्षा अशी घ्यायची की तिचं जे पवित्र आहे ते तिचं पवित्र तुम्हाला टिकवायचं नाही, अर्थात तिला अपवित्र करायचं. तेव्हा तिन्ही देवांनी ऋषींचा अवतार घेतला व ऋषी अत्री व माता अनुसयाच्या आश्रमात गेले. माता अनुसयाच्या आश्रमात गेल्यानंतर तिन्ही ऋषींना जेवायचं होतं. तर पण तिन्ही ऋषींनी एक अट घातली की तुझ्या अंगावर कोणत्याही प्रकारचं वस्त्र ठेवायचं नाही, माता अनुसयाला सांगितलं. तर माता अनुसया प्रश्न पडला तर जर मी असं जर केलं तर माझं पवित्र पण निघून जाईल आणि जर हे ऋषी निघून गेले तर मला कलंक पण लागेल आणि एक माझ्या हातून पाप पण घडेल. तर माता अनुसयाने काय सांगितलं की तुम्हाला मी निर्वस्त्र भोजन देते, परंतु तुम्ही पण बालक व्हायचं. मग तिन्ही ब्रह्मदेव, भगवान विष्णू आणि भगवान शंकर हे तीनही बालरूपात झाले. बालरूपात झाल्यानंतर माता अनुसयानी तिघांना आपलं दूध पाजलं आणि एका पाळण्यात झोपवलं. तर अशा प्रकारे श्री गुरुदेव दत्ताचा जन्म झाला, म्हणजे अर्थात ब्रह्मा विष्णू महेश यांचाच अवतार म्हणजे श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.